सांगण्याचा प्रयत्न करून मी ऐकत का नाही, तेव्हा कृष्ण तिला शेवटचं बोलतो, अगं हा योद्धा होता, वीर होता, शूर होता, सर्वांना आरवणारा होता. मला माहितीच नाही, कारण का तो कुठला शिकला होता. संतांचे विचार आत्मसात करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रविभाऊ चौधरी यांनी केले. दाभाळा येथे आयोजित महादेव बाबा जयंती महोत्सवातील काल्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महादेव बाबा जयंती महोत्सव तब्बल 7 दिवस चालतो. या कालावधीत रामधून, सामाजिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान यांसह विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून गावामध्ये आध्यात्मिक चैतन्य निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. या जयंती महोत्सवात अखंड हरिनाम, कथा, भागवत, कीर्तन, भजन व प्रवचनांची मालिका अविरत सुरू असते. समारोपाच्या दिवशी संपूर्ण परिसरातून भव्य पालखी सोहळा काढण्यात येतो. परिसरातील विविध गावांमधून पालख्या दाभाडा येथे दाखल होतात. त्यानंतर संपूर्ण गावातून रामधून काढण्यात येते. रामधुनी दरम्यान प्रत्येक घरासमोर साधू संतांच्या प्रतिमा ठेवण्यात येतात. तसेच रांगोळीने संपूर्ण गाव सजवण्यात येते. त्यामुळे संपूर्ण गाव जणू संत भूमीच असल्याचा भास होतो, अशी भावना बाहेरगावाहून आलेले भाविक व्यक्त करतात. या महोत्सवात महाप्रसादाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात, हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे. तसेच गावातील व बाहेरगावी दिलेल्या मुली, नातेवाईक व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने या कार्यक्रमाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त होते, असे आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.